हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग माय ब्युटिफुल पीपल. तर कसे आहात तुम्ही सगळे? मिशो अँड ॲमेझॉन शॉपिंगचा पार्ट 4 मी घेऊन आली आहे. आणि ॲक्च्युली खूप सारं शॉपिंग मी जसं की तुम्हाला लास्ट 2-3 व्हिडिओमध्ये म्हटलेलं की 10-20%, 30-40 आणि झालं आहे. आता ऑलमोस्ट शॉपिंग डन होण्याच्या मार्गावर आहे. हे फक्त 7-8 प्रोडक्ट्स आहेत आणि मे बी एक लास्ट व्हिडिओ येईल फक्त, त्यात थोडे प्रोडक्ट्स असतील. बट हे जे आहे मी आज तुम्हाला दाखवते जे जे ऑर्डर केलं आहे. बिकॉज हा मी पार्ट्समध्ये त्याचे व्हिडिओज बनवलेत. बिकॉज खूप सारं शॉपिंग होतं जे की वन टाईम केलेलं. बट काही प्राईमवरनं डिलिव्हरी होते म्हणून त्या फास्ट आल्यात. बाकी काही मिशो ॲमेझॉन थोडं लेट डिलिव्हरी झाल्यात. त्यामुळे मी 1 बाय 1 तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर आपण अनपॅक करूयात. आणि हे जे आहे हे सगळ्याच गोष्टी ज्या मी मागवल्या ते बेसिक इसेन्शियल आपल्याला स्टार्टिंगला जे लागतं. आणि काही गोष्टी पण बऱ्यापैकी हव्या होत्या. सो या गरजेपुरता ज्या लागणार आहे एमर्जन्सी त्या मागवलेल्या आहेत. तसंच विथ द टाईम कळेल अजून काय काय गोष्टींची नीड आहे, काय काय मागवायचं आहे. सो येस, दीज आर द कॉर्नर प्रोटेक्टर्स. आणि खूप छान क्वालिटी आली आहे. आम्ही जो बेड आणि कबड मागवलं तर बेडचे कॉर्नर्स थोडेसे शार्प आहेत आणि त्यामुळे हे कॉर्नर प्रोटेक्टर मागवले आहेत. आता सध्यापुरती फक्त 4च गरजेचे आहेत, बाकी बघू इन फ्युचर लागले तर. सो हे कॉर्नर प्रोटेक्टर मागवले आहेत. त्यानंतर हा लार्ज एक बॉक्स आहे. पॅकिंग किती सुंदर केलंय बघा. हा डॅमेज नाही व्हायला पाहिजे ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये ते पार्सल्स कसे पण टाकतात. सो हे एक वॉर्डरॉप म्हणता येईल, प्लास्टिक वॉर्डरॉप आहे. 4 शेल्फ आहे यात. आणि हे पॅकिंग करायला लागेल. म्हणजे याचं वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि हे सगळं अटॅच करायला लागेल. सो हे एकदा मी तुम्हाला याचा पूर्ण व्ह्यू दाखवते की हे अटॅच झाल्यावर कसं दिसणार आहे आणि काय काय सामान यात स्टोअर करू शकतो येते. बिकॉज मला असं वाटतं की हे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हे युजफुल राहील. जसं की आता आपल्या पर्सेस असतात, त्याचं वेट खूप जास्त नाही आहे. काही छोटे मोठे कपडे असतात, सो ते पण, किंवा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असतात, सो त्यासाठी हे यूज होईल. अँड येस, आय थिंक हे क्लोथ हँगर्स आहेत आणि मी फर्स्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेले. सो क्लोथ हँगर मी रिपीट मागवले बिकॉज पॅक ऑफ 12 होतं ते आणि परत लागतील म्हणून. आणि आता पावसाळा आहे सो कपडे पण पटकन वाळत नाही आणि कबडमध्ये पण आपल्याला लागतात. सो हे क्लोथ हँगर्स मागवले परत. त्यानंतर येस, यात काय आहे बरं, हे क्लोथ हँगर मी मिशोवरनंच मागवलेले. आणि हे जे तुम्ही 4 शेल्फ वॉर्डरॉप आहे प्लास्टिकचं, ते ॲमेझॉनवरनं मागवलेलं. आय थिंक हे छोटं किचन कॅबिनेट आहे. छोटं मला हवं होतं तर स्टीलचं असलेलं बेटर आहे प्लास्टिकपेक्षा. सो याच्यामध्ये तुमचे छोटे छोटे जे जार्स असतील, भरपूर असतं. म्हणजे आपल्याकडे भरपूर टाईपच्या चटण्या असतात. आपण महाराष्ट्रीयन आहोत तर आपल्याकडे शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, त्यानंतर तिळाची लोणची असतात, लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं. सो असं भरपूर टाईप्सचं आपल्याकडे असतं. सो जे छोटे छोटे जार्स यावर मस्त यूज होईल. आणि हे त्याला थोडे त्याच्या पायासाठी एक दिलं आहे, बट हे व्यवस्थित फिट करायला लागेल. आणि हे पण मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली ठेवल्यानंतर कसं दिसतंय ते. हे असं छोटं कॅबिनेट आहे आणि हे खूपच अफोर्डेबल आहे. म्हणजे आय थिंक विदिन 250 आहे. हा मोठा
हा बॉक्स ओपन करायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे बिकॉज मला माहिती आहे काय आहे. आणि मला असं होतं की बेडच्या साईडला किंवा हॉलमध्ये छोटं असावा लॅम्प. सो मी हा तो मागवला आहे. बघू हा कसा येतोय ते, त्याची क्वालिटी कशी आहे, म्हणजे काही डॅमेज वगैरे तर नाही ना. आय थिंक कटर लागेल. हे पार्सल्स 2-3 डेज 2 दिवसापासून येऊन पडले, बट एक 2-2 पार्सल रोजचे येत आहेत आणि पाऊस पण खूप आहे. पॅकिंग पण छान केलंय आम्ही ॲक्च्युली. असं काहीच आहे. बघूया की ॲक्च्युली हे कसं फिट करायचं आणि कसं पॅक करायचं आहे. बट मला गॅरंटी की याचा ओव्हरऑल लुक हा खूप छान येईल. हे त्यांनी मॅन्युअल दिलं आहे कसं ते इन्स्टॉल करायचं आहे म्हणून. सो एकदा बघूया हे एक्झॅक्टली कसं दिसतंय फुल पॅक झाल्यावर. तर हे आहे, हे सिंक जवळ मी आणलं आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला रॅक नको आहे आणि हे आपण सिंकला ठेवू शकतो आणि यावर जी काय ओली भांडी असतील ती आपण यावर ठेवायची आणि मग पाणी पण जे काय असेल ते सगळं खाली ड्रेन होतं आणि हे सिंकला अगदी प्रॉपर बसतं. सो हे पण युजफुल आहे आणि हे तुम्ही सेट ऑफ 2-3 पण घेऊ शकता. सो हे इट्स गुड. हे पण अंडर बजेटच आहे. नंतर हे एक प्रोडक्ट आहे. हे पण एक क्लोथ ड्रायिंग स्टँड आहे. ते स्टँड नाही म्हणता येणार एक्झॅक्टली, बट ड्रिल करूनच हे लावायचं आहे. सो हे प्रॉपर याला ड्रिल करायला लागेल आणि इथे त्यांनी दाखवते मी तुम्हाला. हे त्यांनी एक रोप दिला आहे. हे तुम्ही बॉलला ड्रिल करायचं. 2 म्हणजे 4 ड्रिल आहे, इकडे 4 आणि इकडे 4, 8 ड्रिल. आणि इथे पण ते आपण हा जो रोप दिला आहे ह्या रोपने ते आपण यूज करू शकतो. सो हे ड्राय बाल्कनीत यूज होईल. आणि एक ड्रायिंग स्टँड पण मी मागवलं आहे. आणि त्यासोबतच आम्ही वगैरे पण दिलं आहे. येस, 20-25 मिनिट हे सगळं पॅक केल्यानंतर हा लॅम्प असा काहीसा दिसतोय. अँड येस, इथे जे 3 शेल्फ दिले आहेत. सो इथे डेकोरेटिव्ह काहीतरी ठेवेन. आणि हे जे मी 4 शेल्फ वॉर्डरॉप म्हणलेलं प्लास्टिक वॉर्डरॉप ते असं काहीचं आहे. सो छोट्या मोठ्या काय वस्तू असेल ते आत बसून जातात. Thank you so much for watching. Do like, share and subscribe. Bye bye. Live, laugh and love.